काय म्हणतोय त्याचं ऐकून इतक्या दिवस झाले एक कंपनी तुमचं ऐकत नाही, एवढा प्रशासन मंत्री पुढाऱ्यांचं चाले एक कंपनी का डुबते देत नाही, पैसे लाजाने वाटत का त्यांना? तुमचं ऐकत नाही साली कंपनी, कंपनी आमचं ऐकत नाही साली ऐकून घ्या आता वेगवेगळे मुद्दे नको घ्या. आपल्याला पहिला मुद्दा काय चालला आहे, एकच मुद्दा आहे. पुढे काय करायचं ते सांगा तुम्ही. आम्ही मांडलेले मुद्दे तुम्ही आता आम्हाला सांगताय. आता काय केलं ते अगोदर आम्हाला सांगा, म्हणजे आम्हाला कळेल की नेमकं काय झालंय आतापर्यंत. मग आता ते आम्हाला माहीत झाल्यानंतर आपण इथून पुढे काय करायचे त्याच्यावर चर्चा करू. मी तेच सांगतो तुम्हाला. सर्वात महत्वाचं मला शेतकरी मिटिंगला येतीलच, परंतु तात्पुरता एवढंच म्हणतो आहे की ऑफिसचा जे आता लेटर आहे सर तुम्ही लक्षात घेत नाही आहे. माझा मुद्दा काय आहे, मीटिंगला सगळ्यांनाच बोलून आले. आपण 200 चालला सर्व शेतकऱ्यांना विनंती आहे. तुमच्या अकाउंटमध्ये पैसे टाकतो त्याला बोलवणं आवश्यक आहे. दुसरी गोष्ट याच्यामध्ये माननीय खासदार महोदय, माननीय आपले पालकमंत्री आले ते आमदार, आपले लोकल आमदार, तुमचे प्रतिनिधी, कलेक्टर महोदय, मी स्वतः हे सगळे म्हणून सोमवार ते शुक्रवार पुढच्या आठवड्यात एक मीटिंग लावतो. त्याच्यामध्ये तुमचे प्रतिनिधी असतील सगळं लिस्ट करतो. ते झालं का तो राज्याचा प्रतिनिधी आला त्याला सगळं सांगेल. गोकुळ पाटील, केळी उत्पादक शेतकरी, जळगाव. हवामानावर आधारित केळी फळ पीक विमा योजना 22-23 यामध्ये जे आहेत की AIC मार्फत विमा काढलेला होता आणि जवळपास 11,300 शेतकऱ्यांचं जे की ज्यांना अजून पण जे विमा कंपनीने त्यांचे प्रस्ताव नाकारले पण नाही, स्वीकारले पण पेंडिंग ठेवलेले आहेत आणि 10,619 शेतकऱ्यांचे प्रस्ताव विमा कंपनीकडून नाकारण्यात आले. आम्ही जे मागच्या वेळेस जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिलं त्यावेळेस त्यांनी सांगितलं की तुम्ही जे तक्रार दाखल करा, त्या तक्रारीवर आम्ही काहीतरी त्यांचं निवारण करू. तर आम्ही जे आता 31 तारखेपर्यंत आम्ही सर्व शेतकऱ्यांनी तक्रारी दाखल केल्या. आम्ही जिल्हाधिकाऱ्यांना मागणी केली की बुवा आम्ही ज्या तक्रारी केल्या आहेत त्या संदर्भात तुम्ही कोणते निर्णय घेतलेले आहेत. त्याच पद्धतीने जे MR-SAC एक संस्था आहे की जे सॅटेलाईट इमेजच्या अहवालाने जे आहेत विमा कंपनीने आमचे प्रस्ताव नाकारलेले आहेत. तो MR-SACच मुळात जे तो रिपोर्टच चुकीचा आहे. बऱ्याच शेतकऱ्यांच्या शेतामध्ये आज पण केळीचे अवशेष आहेत, काही लोकांचे जे आहेत पिलबाग उभे आहेत. असे असतानासुद्धा जे आहेत एक चुकीच्या पद्धतीने म्हणजे शेतकऱ्यांना त्यांच्या विमा नुकसान भरपाईपासून नाकारण्याचा प्रयत्न विमा कंपनी करते. आम्ही जे त्यांना आता शेवटचं जे कळकळीची विनंती केलेली आहे की तुम्ही जे आहेत ना याच्यावरती जे आहेत सर्व प्रशासन वगैरे जे आहेत आणि विमा कंपनीने लवकरात निर्णय घ्यावा. नाही घेतलं तर मग शेतकरी जे आहेत उग्र आंदोलनं करतील. परत जे आहेत आम्ही जे आहेत मग या ठिकाणी जे ठिय्या आंदोलन करू. इथं म्हणजे कोणतंही प्रशासकीय काम आम्ही होऊ देणार नाही.